आली आली भाग्यलक्ष्मी. झालं अगं आता मला कोण देणार? यार हे नवरा बायकोचं लफडं आहे ना, लई प्रॉब्लेमॅटिक असतं बाबा. तुला भरव मला भरव संपतच नाही आपलं. काय करायचंय सगळं वरण सांडवलं अंगावरती. दिसत नाही अंजली एक सगळं पदर डोळ्याची घेऊन बसते. हा पदर बाजूला कर. कसं नाही ऐकणार तू थांब. आता तुझा पदरच बाजूला करतो म्हणजे तुला सगळं बरोबर दिसत. हा अंजली झाली तू एक नंबरची. हा बाजूला करतो पदर बाजूला करतो पदर कर बाजूला. सूर्या काय तमाशा आहे हा? तिने माझ्या अंगाची वरण काढलं दिसत नाही का तुला? अरे म्हणून एका स्त्रीशी असं वागशील तू? तू गप्पा बस. बाजूला सूर्या खबरदार जर तिच्या पदराला हात लावलास तर पदर. अरे त्यांच्या पद्धत आहे तशी. नवऱ्याशिवाय दुसरा कोणालाही तोंड दाखवत नाहीत त्या. अरे फॉपाड उचकट ना आईला बोला ना. नाही म्हणजे मलाच काहीतरी केलं बाई. सारखा मी काय म्हणतो खबरदार डोंकावळ्या तिच्या अंगाला हात लावशील तर. ए कोयने तू आमच्या मध्ये पडू नको. तुझा काय संबंध कोण लागते तुझी? मावस बहीण. हा? मावस बहीण लागते ती माझी. वीणा नाव आहे तिचं. मोहित्यांच्या घरात कामाला ठेवले मी तिला. आणि तिला जर का त्रास दिलास ना तर समजा जाऊन संजय रावांना सांगेन. समजलं काय? सांगी या मुलीचा पायगुण खूप चांगला आहे. अहो बघा ना ही घरात आली आणि मोहिते घराण्याला वारस मिळणार ही आनंदाची बातमी आपल्याला मिळाली. बेटा तू काळजी करू नकोस कारण आपल्या सगळ्यांची काळजी त्या आई भिराईला आहे. काय काय आलं? काय झालं? काय नवीन नाटक सुरू केलंस तू? संजयला काय सांगितलंस? तुला दिवस गेलेत म्हणून? तुला नक्की सिद्ध काय करायचंय? अरे मग काय करणार आपण? अरे तुझा तो संजय जेव्हा बघू आपल्या जवळ जवळ येत असतो. ठीक आहे हवंय आपल्याला पैसा म्हणून काय वाटेल ते करणार नाही आपण. अगं पण प्रेग्नंट आहे हे असं सांगणं सोपं आहे. पण ते निष्कारायचं कसं ह्याचा विचार केलास का तू? ह्याचा विचार आपण नाही केला. विचार नाही केला म्हणे. विचार न करता तू जे काय बोलून मोकळी झालेस ना धन्य आहेस. आयडिया. आपण ना काही दिवसांनी त्याला असं सांगू की आपण घसरून खाली पडलो आणि आपलं अबॉर्शन झालं. मग तर झालं. काशीनं आमचा अस्त करण्याआधी आम्हीच तिचा नायनाट केला पाहिजे. क्या बात. त्यासाठी आम्ही एक वेगळाच पर्याय शोधलाय. आता या काशीचं काही खरं नाही. म्हणजे बाबा कदम असे गोंधळून जाऊ नका. तुम्ही एक काम करा. जी. त्या संजयराव मोहित्यांना एक निरोप द्या म्हणा. पारापाशी या आम्हाला एक महत्वाची घोषणा करायची. जी. आणि त्याचबरोबर गावातल्या सगळ्या लोकांनाही बोलवा. जा बाबा कदम. जय हो बाप्पाजी. मोहिते घराण्यातली स्त्री गर्भवती राहिली की 3ऱ्या महिन्यामध्ये एक मोठा सोहळा साजरा करून तिचा सन्मान करण्यात येतो. काय हो पण हे मला कसं माहित असणार? पण बरं झालं तुम्ही हे सांगितलं. त्यामुळे आपल्याला काशीचा उचित सन्मान करायला हवा. भाऊ काका मलाही खूप आवडेल काशीचा सन्मान करायला. मी आज जो बरा झालोय स्वतःच्या पायावर उभा आहे तो केवळ काशीमुळे तिच्या प्रयत्नांमुळे. भाऊ काका काय काय करायचंय ते तुम्ही मला सांगून ठेवा. काशीचा तसाच सन्मान केला जाईल. हो आणि हा सोहळा धूमधडाक्यात साजरा करूया. मी बघते तुम्ही कसा धूमधडाक्यात सोहळा साजरा करताय ते.